नमस्कार, मी लता रवी. म्हणजे तसं ओळख करून द्यायची तर कॉर्पोरेट पातळीवरच्या मराठी वृत्तपत्रातली मी पहिली महिला. त्याच्या आधी मराठामध्ये काही महिला होत्या, पण मराठा हे जास्त कौटुंबिक वृत्तपत्र होतं. म्हणजे अत्र्यांच्या गैरहजेरी त्यांची मुलगी शिरीष पै त्याचा कारभार सांभाळत असे. लोकसत्ता हे कॉर्पोरेट होतं. इंडियन एक्सप्रेस हा मोठा ग्रुप होता. टाइम्सच्या पाठोपाठ इंडियन एक्सप्रेसची कीर्ती होती आणि त्याचंच लोकसत्ता हे भावंड. तर मी जेव्हा लोकसत्तेत प्रवेश केला तेव्हा माझ्या वाट्याला उपेक्षा, हेटाळणी, तिरस्कार आला. ही काय टिकणार आपल्यात असं त्या सगळ्या पुरुष सहकार्यांना वाटत होतं. काय मराठी लिहिणार, ही तर BSc आहे, लिहून लिहून काय लिहिणार, असंख्य चुका तिच्या लिखाणात असतील, पळवून लाव तिला, असं तिरस्कार आणि उपेक्षा माझ्या पदरात पडत होती. पण मी एका बाबतीत फार भाग्यवान ठरले. घरचं एक वळण होतं की जी भाषा लिहाल ती शुद्धच असली पाहिजे, ती बोलताना शुद्ध असली पाहिजे, वाचतानाही शुद्धच असली पाहिजे. मग इंग्रजी असो, नाहीतर मराठी असो, नाहीतर संस्कृत आणि हिंदी असो. एका बाबतीत मी खूप भाग्यवान ठरले. म्हणजे अमेरिकेनं चांद्रयान पाठवलं, चंद्रावर ते उतरलं. नील आर्मस्ट्रॉंग, एल्विन बझ अल्ड्रिन वगैरे. तर ऐतिहासिकच घटना आहे, खरं ना. अशा वेळी तो वैज्ञानिक जो चॅलेंज होता तो स्वीकारायला कोणी तयार नव्हतं, कारण सगळ्याच वैज्ञानिक संज्ञा अनेकांच्या डोक्यावरून जात होत्या. तिथे माझी BSc पदवी उपयुक्त ठरली. मी तो चॅलेंज घेतला आणि माझ्या परीनं तो परफेक्ट करायचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जे छापून आलं, इंग्लिश पेपरांच्या बरोबरीनं मराठीत छापून आलं. आणि पहिलं कॉम्प्लिमेंट मला मिळालं ते विश्राम बेडेकरांच्याकडून. विभावरी शिरूरकर आणि विश्राम बेडेकर या जोडप्यांनी लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये येऊन विचारलं की हे कुणी सगळं लिहिलंय. तेव्हा संपादकांनी मला बोलावलं आणि सांगितलं, विभावरी बाई आणि विश्राम बेडेकर तुझं कौतुक करायला आले. बरं वाटलं मला. तिरस्काराची जागा कोणीतरी कौतुकानं घेत होत. मग माझी उपयुक्तता ऑफिसला समजली की अनेक बाबतीत उजवी होऊ शकते आणि पटापट लिहू शकते. त्यामुळे उपेक्षा आणि तिरस्कार हे मागे पडलं आणि थोड्या प्रमाणात संपादकीय बदल झाल्यानंतर बहिष्कार वाट्याला आला. कारण मी हिंदू जरी असले तरी हिंदुत्ववादी होऊ शकत. माझा इतर धर्मांचाही अभ्यास बराच आहे. म्हणजे इतकं की आत्ताच निधन झालेले फादर दिब्रिटो त्यांनी जेव्हा सुबोध बायबल लिहिलं तेव्हा मी त्यांना मदत करायला सिद्ध झाले. त्यांनी त्याचे आभारही त्यांच्या प्रस्तावनेत मांडले. सुबोध बायबल खूप मोठं आहे आणि दिब्रिटो मला म्हणाले की ही प्रत मला रामकृष्ण मिशनच्या स्वामींना द्यायची आहे, मला घेऊन जाल का? मी त्यांना घेऊन गेले रामकृष्ण मिशन. तेही घरात जवळच आहे, रिक्षाचं डिस्टन्स आहे. तर स्वामींना त्यांनी दिली प्रत आणि स्वामी रागारागानं माझ्या लटक्या रागानं माझ्याकडे बघत म्हणाले, या मुलीला मी सांगतोय की गीतेचं ट्रान्सलेशन करायला मला मदत कर, तर ती करत नाही आणि तुम्हाला सुबोध बायबल लिहायला मदत करते. तर मी स्वामींना सांगितलं, स्वामी माफ करा मला, पण माझा संस्कृतशी संपर्क बऱ्याच वर्षापूर्वी सुटलेला आहे. तर स्वामी हसायला लागले आणि त्यांनी फादरना सांगितलं
ही वस्ताद आहे, हिची ताई हिच्यापेक्षा मोठी, ही येऊन मला हिची तक्रार करून गेलेली आहे. माझी बहीण मला मॅथमॅटिक्स शिकवायला जायची आणि मला काही ते डोक्यावरूनच जायचं. मी तिला सांगितलं की तुला शिकवता येत नाही, मी माझं मी शिकेन. मला म्हणाली तू दगडी राहशील, दगडी. मी म्हटलं चालेल दगडी राहिले तरी, पण तुला शिकवता येत नाही. आणि म्हणून मी काय केलं, आपल्या पूर्वीच्या पाटीवर दगडी पेन्सिलीनं लिहित असत ना आपण, पाटी पाहिले तुम्ही, ती दगडी पेन्सिल कडाकड कडाकड खाऊन दाखवली तिला, गिळली पण. तर स्वामी म्हणाले की असं करू नकोस, आठवड्यातनं एकदा तरी संस्कृतचं वाचन ठेव, सुभाषित ठेव, संस्कृतचं व्याकरण शिकून घे. परत तुला ते चांगले मार्क मिळायचे तर तू परत संस्कृतचा अभ्यास कर. पण अजूनपर्यंत माझा संस्कृतचा अभ्यास तिथेच थांबलेला आहे. तिरस्काराची जागा नंतर बहिष्काराने घेतली, कारण मी हिंदू असले तरी हिंदुत्ववादी नाही. माझ्या धर्माकडेही मी उघड्या नजरेनं, टीकाकाराच्या नजरेनं पाहू शकते. ज्या धर्मानं स्त्रीला स्वातंत्र्य दिलं नाही, पतीच्या मागे सरणावर सती घालवण्याची प्रथा चालवली, केशवपन करण्याची प्रथा चालवली, त्या धर्माकडे मी उघड्या डोळ्यांनी पाहायलाच हवं ना. मला त्या बाबतीत त्या धर्मावर टीका केलीच पाहिजे. म्हणजे आगरकर आणि महात्मा फुले, सावित्रीबाई यांनी जे काय केलं ते अगदी सुयोग्य होतं. तर हा असा बहिष्काराचा एक नमुना मी अनुभवला, कारण मी हिंदुत्ववादी नव्हतो. माधवराव गडकरी आमचे संपादक झाले आणि त्यांनी मला सांगितलं तू हा कॉलम लिही. परिक्रमा हा माझा कॉलम बराच लोकप्रिय झाला आणि त्याचे 4 खंड निघाले. श्रीविद्या पुण्याचं प्रकाशन संस्था आहे, त्यांनी तो काढला, 4 खंड काढले. आणि ज्या विद्याधर गोखल्यांनी माझ्यावर राग धरला होता, बहिष्कार घातला होता, त्याच विद्याधर गोखल्यांनी 1997 साली स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वंदे मातरम हा ग्रंथ काढला. त्या ग्रंथात योगी अरविंद घोष यांचा सगळा पत्रव्यवहार ट्रान्सलेट करण्याचं काम त्यांनी मला दिलं आणि मी ते करून दिलं. ते त्यांना खूप आवडलं. आणि हा बहिष्कार तेव्हा म्हणजे विद्याधर गोखले रिटायर झाले होते, तेव्हा बहिष्कार निघाला होता. आणि मग आता तुम्ही मला पुरस्कार देतात. तिरस्कार, बहिष्कार आणि पुरस्कार असे 3 पायऱ्या चढून मी कसं आले हे माझं मलाच समजत नाही. आमच्या घरात काही कोणाची पत्रकारिताची कारकीर्द नव्हती. सर्वात थोरले बंधू हे इंडियन इन्फॉर्मेशन ऑफिसर होते. आणि एक आहे आमच्या घरात स्मरणशक्तीची देणगी आहे. आता तुम्ही माझ्या भावाशी बोलतात, तुम्हाला कल्पना आली असेल, जबरदस्त स्मरणशक्ती आहे. मी दुर्धर आजारानं लीलावतीत जवळजवळ पाऊण महिना होतो, म्हणजे अर्धवट कोमातही होते. आणि मी फक्त एवढंच ऐकलं, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. बस ते शब्द माझ्या मनात रुंजी घालत होते त्या अर्धवट कोमाच्या अवस्थेत. हे असं मला होऊ शकतं? माझी कॅपिलरी फुटली होती, त्यामुळे आतमध्ये रक्त साचत होते. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी दाखवली, माझा गोटा केला. माझ्या भाच्यांनी त्यांना विचारलं, गॅरंटी देणार तुम्ही 100% यशाची? ते म्हणाले नाही देता येत. मग ते ऑपरेशन करायचं नाही. त्या दोघींनी सांगितलं की आहे त्या स्थितीत आम्ही तिला सांभाळू, पण ऑपरेशन करायचं नाही. तुम्ही औषधांनी जर काही होत असेल तर करा. त्यामुळे ते ऑपरेशन रद्द झालं. आणि ते शॉर्ट टर्म मेमरी लॉस हे माझ्या मनात कुठेतरी रुंजी घालत राहिलं. हे मला कसं होऊ शकतं?
आपोआप माझ्या मनात आपले पाढे असतात ना, ते यायला लागले. बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6 पासून 30 पर्यंत. आजही मला 29चा पाढा येत नाही ना, गुणाकार करावा लागतो. पण आणि आरत्या आपल्या जे पाठ असतात त्या मी मनातल्या मनात म्हणत राहिले, अगदी सुखकर्तापासून. हळूहळू बघता बघता माझी मेमरी परत आली. हा एक आश्चर्यकारक अनुभव होता. मी लीलावती मधनं आल्यानंतर एकदा तरी ताडदिशी पलंगावरून उठले आणि तरा चालत दारापर्यंत आले. त्यावेळी मला सांभाळणाऱ्या रात्रीच्या बाई माझ्या पाठोपाठ उठून ताड आल्या आणि मला घट्ट धरून बसल्या. कुठे चाललात? मी म्हटलं, पुरे झालंय लीलावती, मला आता घरी जायचंय. अहो, तुम्ही घरातच आहात, हे लीलावती नाहीये, हे हॉस्पिटल नाही, चला मी आता तुम्हाला बांधून ठेवेन, मला म्हणाले. म्हणून त्यांनी एक रात्र माझे पाय पलंगाला बांधून ठेवले. मग हळूहळू मला सवय झाली की हे हॉस्पिटल नाहीये, हे माझं घर आहे आणि मी मूळ पदावर आले. तर मी तुम्हाला सांगितलं तसं तिरस्कार, बहिष्कार आणि पुरस्कार या 3 पायऱ्या चढून मी कशी आले मला समजत नाही. मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं, एक BSc झालेली लता राजू, जिला पत्रकाराची काही परंपरा नव्हती, ती इथपर्यंत आली आणि पुरस्कार पण मिळवला, मला खरंच वाटत नाही. आता पहा, मुंबई मराठी पत्रकार संघाने डिजिटल सुरू केलेलं आहे. आपणा सर्वांनी सहकार्य कसं कराल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याच्यावर कॉमेंटही करा, म्हणजे नव्या पत्रकारांनाही हुरूप येईल.